व्हीलर घेऊन जात असाल आणि असं फॉग येत असेल, हा बघा फॉग दिसतोय, तर त्याच्यासाठी हा फ्रंट चालू करा, AC पण चालू करा आणि बाहेरची हवा आहे ना ती पण चालू करा, ही बाहेरची, आणि तुमचा फॉग नक्कीच जाईल. आता आम्ही सध्या पोहोचलोय कार नदी बघा. तसंच गार नदीची एक आपली रील पण खूप व्हायरल झाली होती, जी का मेट्रो शॉर्टमध्ये घेतली होती. आणि आपले नेहमीच ट्रेकर प्रसाद शेळके आणि पल्लवी जागले आपल्यासोबत आहेत. प्रत्येक वेळेस आपण 2 व्हीलर घेऊन जात असतो. आता ह्यावेळेस थंडी जास्त असल्यामुळं 4 व्हीलर घेऊन जात आहोत. तर ब्लॉग नक्कीच बघा आपलं पुढे. आपण आज चंद्रगड एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो, आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय आणि झोपेत कधी ड्राईव्ह करू नका. त्याचं कारण हे बघा, आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय आणि आता 5 त्या गाडीमध्ये ते हे चालवले, यांचा ॲक्सिडेंट झालाय. तो कोई रहेगा तो उसको देखो तो पहले. गाडी नंबर लागला का तुमच्या? गाडी तुमच्या गाडीमध्ये चावी, गाडी लॉक आहे काका. पहिले दवाखान्यात जात तुम्ही, आहे ना? MH17 BK. तुम्हीच होते का फक्त? लॉक करा ना. हा झाले. हा ओके. तर मित्रांनो, झोपेत ड्राईव्ह करू नका कधीच. जर वाटलं थोडासा थकवा तर गाडी थांबवून झोपून घ्या, थोडीशी विश्रांती घ्या. तर मित्रांनो, आता आपण चहासाठी थांबलो इथे माऊली हॉटेल खडकी गावामध्ये. आणि बघा पूर्ण फॉग सिटी, फॉग विलेज पण सांगू शकतो. थंडी खूपच आहे, तोंडातून जीव आव निघते बघा. शेळके दादा पेमेंट पेमेंट होत नाही, त्याच्यामुळे इथं आमचा बराचसा वेळ चाललाय. अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय आणि हे बघा पूर्ण फॉगच आहे सगळीकडेच. इथं हा ब्रिज आहे, छोटासा पूल आहे आणि खाली एक नदी आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही नदी बघा पूर्ण आता पाठ झाले आणि फॉगमुळं थोडं पण उजेड दिसत नाही. जेव्हा आम्ही तिथे त्या गावामध्ये थांबलो होतो चहा घेण्यासाठी, तर तिथून सूर्योदय दिसत होता, पण इकडे आल्यानंतर काहीच नाही, तसं पूर्ण फॉग. मित्रांनो, पाचनाई पासून आपण काहीतरी 5 किलोमीटर मागे आणि इथे आम्ही रस्त्यामध्ये थांबलोय. तसंच हे बघा, हे फुलं दिसत आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. आणि त्याच्या आधी अजून एक निसर्गाचा जादू बघायचंय तुम्हाला. तर मित्रांनो, असं निसर्ग अनुभवायचा असेल तर फिरणं गरजेचंच आहे. हे बघा, 5 नाही, इथून फक्त 1 किलोमीटर बाकी. 5 नाही मध्ये हॉटेलला नाश्ता करण्यासाठी थांबलोय आम्ही इथं सह्याद्री हॉटेलला. आणि इथूनच समोर जो दिसतंय खिंड, तिथून आम्ही ट्रेक स्टार्ट करणार आहोत.
तसंच आमच्यासोबत हा सचिन पिचकुले आणि हा हरिओम पण आहे. नाश्ता केल्यानंतर आम्ही गरम गरम चहा घेतला आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. सूर्य पण डोक्यावर आलाय. इथं चहा नाश्ता 50 रुपयाला आहे. चहा आणि नाश्ता दोन्ही पण. आणि नाश्ता अनलिमिटेड का ना? लिमिटेड राहतं. लिमिटेड थोडा एक्स्ट्रा देतो. हां आणि तुमचा नंबर देऊन ठेवा ना. 70 58 64 17. ठीक आहे. जर कधी तुम्ही इथे येत असाल तर आधीच कॉन्टॅक्टवर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला टायमावर नाश्ता भेटेल. आणि नाश्ता केल्यानंतर लगेच ट्रेकला सुरुवात करायला म्हणजे तुम्हाला टाईम भरपूर भेटेल. तसंच हां फोनपेची पण सुविधा आहे त्यांच्याकडं. रूम पण अवेलेबल आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं, कॅश जवळ ठेवा, कारण का अशा ठिकाणी नेटवर्क नसतं आणि ऑनलाईनचा प्रॉब्लेम होतो. हां इकडे नेटवर्क पण नाही काही, तर कॅश सोबत ठेवा. इथं आम्ही गाडी पार्क केली आणि इथूनच आमचा ट्रेक स्टार्ट होणार आहे. हे बघा इथं हरिश्चंद्रगड म्हणून लिहिलं आहे आणि इथूनच ट्रेक स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो इथपर्यंत आल्यानंतर हे बघा एक सीडी आहे, म्हणजे एकाला 1-2 आहेत अटॅच. ते हार्ड असल्यामुळं सीड्या लावण्यात आल्या आहेत. नंतर मित्रांनो हे बघा किती चांगल्या पद्धतीने कचरा टाकण्यासाठी केलंय. अशा छोट्या छोट्या कचरा कुंड्या बनवल्यात आणि आताशी आम्ही पायथ्याला आहोत. तर ही अशी जागा आहे जिथे आपण आवाज दिल्यानंतर परत आवाज येतो. पहिला पॅच आम्ही कंप्लीट केला आहे. रस्त्यामध्ये आम्हाला एक छोटीशी टपरी दिसली, छोटासा दुकान आहे. दादा इथून किती लांब आहे? अजून 20 मिनिट फक्त ना, म्हणजे अर्ध्याच्या वर झालंय ना. इथून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर आपण हरिश्चंद्रगडला पोहोचणार आहोत. म्हणजे एवढा पण हा ट्रेक नाही, इझी वाटला. आणि ट्रेक करताना सगळ्यात चांगली गोष्ट मला हीच वाटली का ट्रेक करताना अजिबातच ऊन लागत नाही. ग्रुपचं नाव हागरे ट्रेकर्स आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये 3च व्यक्ती आहेत. प्रसाद म्हणजे शेळके दादा, मी आणि पल्लवी जागले, या 3 जणांचा. पण आमच्या ग्रुपमध्ये अजून 2 ॲड झालेत, हॅरी आणि सचिन. ते फक्त आजच्या दिवसासाठी आहेत. तर फायनली मित्रांनो आपण हरिश्चंद्र मंदिरापर्यंत पोहोचलोय आणि तसंच तिथे हॉटेल पण आहेत. आणि हे बघा ते दिसतोय तिथं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का तो मंदिर जो कोरीव काम आहे तो टॉपपासून सुरुवात केला होता आणि एंडपर्यंत असं त्याची रचना आहे. तर आता तिथं गेल्यावर मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इथं पाण्याच्या टाक्या पण बघायला भेटतात. आणि एक व्यक्ती पाणी नेताना कावड बोलतो त्याला, हां ते घेऊन जाताना आपल्याला दिसते बघा. हे 2 बादली किंवा काय असू शकतात. हां हां ही काठी, त्यानंतर हे एक माणूस, एक व्यक्ती आहे. फायनली मित्रांनो आपण मंदिरात जवळ पोहोचलोय. तसंच तिथे खाली पण एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाच्या साईडने पायाने 4 दिशेने. आणि तसंच मी पण बघितलं नाही, मी पण पहिल्यांदाच जाणार आहे तिथं. आणि तिथे 4 खांब आहेत. त्या खांबावर त्याच्यातले 3 खांब पडलेत आणि 1 खांब आहे. मी पण रील्समध्येच बघितलं होतं फक्त. आणि तसंच इथं पण एक शिवलिंग आहे.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का पूर्वी जे पैसे किंवा नाणे हे तांबा धातूचे असायचे आणि तांबा हा पाण्याला कुठेतरी शुद्ध करतो आणि मध्ये पण आपण तांबा त्या टायमाला जुने लोक होते ते पाण्यामध्ये किंवा गंगेमध्ये नाणे म्हणजे तांब्याचे नाणे टाकायचे पण त्याने काय व्हायचं पाणी शुद्ध व्हायचं पण आता लोक हे जे पैसे टाकतात ते तांब्याचे नसल्यामुळे पाणी कुठंतरी दूषित होतंय पण पाण्यामध्ये जर तुम्हाला हे टाकायचं असेल काही नाणे टाकायचे असेल तर तांब्याचं असलं तरच टाका अन्यथा टाकू नका. मित्रांनो हे 4 स्तंभ इथूनच स्टार्ट झाले आणि इथंच संपणार आहे जसं का आता कलयुग चालू आहे आणि कलयुगचा जो स्तंभ पडल्यानंतर दुनिया संपणार है. जो प्लेयर है उसके बारे में बताओ ना हमको. देखिए इस पे 4 पिलर है. हाँ. पहला है कलयुग, सतयुग, द्वापर युग और त्रेता युग. 4 युग होते हैं तो उसमें से 3 स्तंभ चले गए, टूट गया मतलब, और एक बचा है कलयुग, वो चल रहा है अभी. ये भी टूटेगा तो दुनिया तबाह हो जाएगी. तर मित्रांनो आता आम्ही आलोय तिथे मागे मंदिर होता आणि तसंच मंदिराच्या अपोजिट साईड म्हणजे पश्चिमेकडून या साईडला कोकणकाळ आहे तो बघण्यासाठी चाललोय आम्ही. हरिश्चंद्रगड पासून काहीतरी 500 मीटर अंतरावर इथे हे बघा कोकणकाळ आहे आणि आता आम्ही कोकणकाळ्याला आलोय. हे बघा आपण ट्रेक एक्सप्लोअर करून आता परत पोहोचलोय पायथ्याशी आणि पायथ्याशी पोहोचल्यानंतर तर मित्रांनो आजचा ट्रेक कंप्लीट झालाय आपला आणि आता आपण निघालोय घराच्या दिशेने. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.